5 वर्ष हवा लागली सरपंचाच्या मोर्चा बिरच्याने फिरते, अजून काय कामाचा पत्ता नाही. आज तर कामाचं बोलूनच राहील. आमचं सरपंच साहेब 5 वर्ष आधी मातीच्या घरात राहायचं, आता स्लॅगच्या घरात राहतात. नमस्कार सरपंच साहेब. अरे ये बस 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 हा बस बस बस. कसं चाललंय तुझं? सगळं व्यवस्थित साहेब. तुम्ही गावाचा एवढा विकास तर केला. अरे ते आपलं कर्तव्यच आहे बेटा. पण काय माहिती आहे, आता आपल्याला पुढचा विकास आपल्या इथल्या आपल्या गावातल्या सगळं नोकरी बिकरीचा सगळ्यांचं भवितव्य आपल्याला सांभाळायला पाहिजे. आपली जबाबदारी आहे. आपल्याला पुढच्या इलेक्शन आपण निवडून यायचं आहे बेटा. मग तुझी शेती बिती कशी चालली? ते एकदम मस्त साहेब. अरे वा. मग हे बघ, हे आता मला जरा मीटिंगला जायचं आहे, तर आपल्याला संध्याकाळी मोर्चाला यायचं आहे, तर आपली बरीच पोरं आपली घेऊन या. साहेब तुमच्या मदतीला आम्ही येणारच मग मोर्चाला. काय थंडा पाणी काय घेणार का नाही, नाही? नको साहेब, चाललो आता. अरे संध्याकाळी पण मग यायचं ठीक आहे. आहे ठीक आहे, बरोबर. आईला गावचे सरपंचांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, माझी विचारपूस केली. अरे आईला नोकरीसाठी आले, नोकरीचा विचाराच विसरून गेलो. गंडवला यावेळी पण सरपंचांनी.